बुद्ध पौर्णिमा आहे ना आज. सगळीकडेच छान पद्धतीने आज साजरी झाली असेल. गौतम बुद्ध हे शांततेचं प्रतीक आपण मानतो. त्यांच्या चेहऱ्याकडे जेव्हा आपण पाहतो ना, तेव्हा कसं वाटतं म्हणजे एकदम शांत, एकदम प्रसन्न, करुणामय असे सगळे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात. अ, हे सगळं कशामुळे म्हणजे त्यांच्या ध्यान साधनेमुळे किंवा मेडिटेशनमुळे त्यांचा जो काही अभ्यास आहे त्याच्यामुळे झाला असेल. आपल्या सगळ्यांमध्ये तर इतकं काही होऊ शकत नाही, परंतु अ, आपण म्हणजे डिसेबिलिटीसोबत जेव्हा आपण लाईफ असते आपली डिसेबिलिटी विथ लाईफ, काय होतं की एकतर डिसेबिलिटीमुळे आधीच चिडचिड होत होतं. चिडचिड होते म्हणजे काही गोष्टी आपण करू शकत नाही. तर शारीरिक व्यंगामुळे कुठेतरी प्रॉब्लेम येतात, अडचणी निर्माण होतात आणि त्या गोष्टी आपण नाही करू शकत. तर त्यामुळे काय होतं की चिडचिड निर्माण होते आणि काही भोवतालची परिस्थिती असते, आजूबाजूच्या व्यक्ती असतात, त्याच्यामुळे हे होत असतं. परंतु ही चिडचिडपणा किंवा हा एक रागीटपणा घेऊन आपण सगळीकडे वावरतो तेव्हा आपलंच नुकसान त्याच्यामध्ये होतं की आपल्या काही गोष्टी होत नाहीत. एखाद्याची मदत मिळण्यासाठी सुद्धा आपली भाषा मृदू पाहिजे. मदतीचं सोडा, पण एखाद्या ठिकाणी आपण काम करतो आहे किंवा एखादा आपण व्यवसाय करतो आहे, तर तिथेही आपलं बोलणं शांत पद्धतीनेच हवं. दुसऱ्याचं ऐकून घेणं किंवा चेहरा नेहमी प्रसन्न हवा. तर या सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात. परंतु आपल्या लाईफमुळे किंवा आपण ज्या परिस्थितीतून असतो, तर त्याच्यामुळे ते होत नाही. तर त्याला एक खूप चांगला पर्याय ना म्हणजे मेडिटेशन, ध्यानसाधना जे काय आपण म्हणतो. तर त्यामुळे आपण स्वतःशी एक कनेक्टेड होतो आणि स्वतःशी बोलतो. तर या गोष्टी आपल्या व्हायला पाहिजेत. तर आजच्या दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपण एक असं ठरवायला हवं की निदान 5-10 मिनटं तरी सकाळी किंवा संध्याकाळी शांत मेडिटेशन करावं. त्याच्यामुळे काय होईल की आपल्या सगळ्या गोष्टी थोड्याफार तरी सुखकर होतील. आपल्या स्वभावामध्ये नक्कीच बदल होईल. मी तर केला आहे, बघूया काय होतं आहे ते, आणि नक्कीच छानच प्रभाव मिळेल. गौतम बुद्धांच्या प्रतीकासमोर आपण उभं राहून हा संकल्प करूयात.